Good morning, student. In today's lecture, we start with the second chapter of business economics. The chapter name is measurement of national product. In that, we learn about the meaning and importance, then basic concept in national income, then method of measuring the national income, then problem in the measurement of the national income, then conventional and the green GNP and NNP concept, then the national income and the economic welfare. So we start with first meaning and importance. So the national income is a total money value of all final goods and services produced by the economy during the given period of time. Different types of goods and services like a food grain, milk, machine, services of teacher, doctor, railways, etc. are produced by the every economy. They are expressed in a different unit and it is not possible to add all in physical terms. Hence they have to express in the term of money and added to the estimated national income. Thus, the national income is the total money value of all goods and services produced during the given period of time without duplication and expressions in the monetary term. National income data is always related to the particular time period. It is a flow concept and it is related to the time period of 1 year. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला नॅशनल इन्कम म्हणजेच काय तर या ठिकाणी दिले आहे. तर नॅशनल इन्कम म्हणजेच काय तर एका ठराविक टाईम पिरियडमधील एका इकॉनॉमीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस केले जातात त्याची जी काही मॉनिटरी व्हॅल्यू असते त्या टोटल मॉनिटरी व्हॅल्यूला त्या कारणी आपण नॅशनल इन्कम असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात एका इकॉनॉमीने एका ठराविक पिरियडमध्ये किती प्रमाणात त्या ठिकाणी गुड्स प्रोड्यूस केले किंवा किती प्रमाणात त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे सर्व्हिस प्रोड्यूस केल्या त्याची मॉनिटरी व्हॅल्यू जी काही टोटल मॉनिटरी व्हॅल्यू येत असेल त्यालाच आपण त्या ठिकाणी त्या इकॉनॉमीचं किंवा त्या नेशनचं त्या ठिकाणी आपण नॅशनल इन्कम असं म्हटलं जातं. मग प्रत्येक इकॉनॉमी ही त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गुड्स अँड सर्व्हिसेस आपल्याला प्रोड्यूस करताना दिसून येतात. मग त्या ठिकाणी फूड ग्रेन्स असेल, मिल्क असेल, मशीन असेल, टीचर्स ऑफ सर्व्हिस असतील किंवा डॉक्टर्स असतील, रेल्वे असतील, यासारख्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस ह्या प्रत्येक इकॉनॉमी आपल्याला त्या ठिकाणी प्रोड्यूस करताना दिसून येतात. परंतु अशा प्रकारचे जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस असतील ह्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या युनिट्समध्ये आपल्याला एक्सप्रेस केलेल्या दिसून येतात आणि त्या प्रत्येक युनिट हे त्या ठिकाणी आपल्याला फिजिकल टर्ममध्ये ठिकाणी आपल्याला ॲड करणं हे पॉसिबल नसतं. म्हणून त्या ठिकाणी काय केलं जातं तर त्याची मॉनिटरी व्हॅल्यू जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला एक्सप्रेस केलेली दिसून येते. म्हणजेच प्रत्येक गुड्स आणि सर्व्हिसेसची मॉनिटरी व्हॅल्यू ही त्या ठिकाणी घेतली जाते आणि इस्टिमेटेड नॅशनल इन्कममध्ये ती व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला ॲड केली जाते. म्हणजेच प्रत्येक गुड्स आणि सर्व्हिसेसची जी काही मॉनिटरी व्हॅल्यू असेल ती ॲड करून त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल इन्कम हे आयडेंटिफाय केलेलं दिसून येतं. त्यामुळे नॅशनल इन्कम हे त्या ठिकाणी आपल्याला मॉनिटरी व्हॅल्यूमध्ये टोटल मॉनिटरी व्हॅल्यूमध्ये आपल्याला प्रत्येक गुड्स अँड सर्व्हिसेसच्या एक्सप्रेस आपल्याला केलेलं दिसून येतं. यामध्ये कोणत्याही प्रकारचं डुप्लिकेशन असेल किंवा एक्सप्रेस असेल हे त्या ठिकाणी आपल्याला मॉनिटरी टर्ममध्ये आपल्याला केलेलं दिसून येत नाही. त्याचबरोबर नॅशनल इन्कम जे आहे ते आपल्याला प्रत्येक वेळेला एक पर्टिक्युलर टाईम पिरियडसाठी आपल्याला ठिकाणी रिलेटेड असलेलं दिसून येतं आणि नॅशनल इन्कम हा त्या ठिकाणी आपल्याला फ्लो कॉन्सेप्ट असलेले दिसून येते. म्हणजेच ठराविक पिरियडनंतर परत ते नॅशनल इन्कम हे कॅल्क्युलेट आपल्याला केलेलं दिसून येतं. तर इंडियामध्ये जर बघितलं तर आपल्याला 1 इयरच्या टाईम पिरियडमध्ये नॅशनल इन्कम हे काउंट केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच नॅशनल इन्कम काउंट करण्याचा पिरियड हा त्या ठिकाणी 1 इयर हा त्या ठिकाणी मोस्टली आपल्याला असलेला दिसून येतो आणि दरवर्षी त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल इन्कम हे काउंट केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे नॅशनल इन्कम ही त्या ठिकाणी आपल्याला फ्लो कॉन्सेप्ट त्या ठिकाणी असलेली दिसून येते. अशा पद्धतीने नॅशनल इन्कम हे त्या ठिकाणी आपल्याला काउंट केलेलं दिसून येतं. Modern economists interpret the national income in 3 ways, namely the national product, national income, and national expenditure. National product refers to the all goods and services produced by the economy and exchanged for the money during the year. Thus, the unpaid services and goods are not included here. National product is a concern with the transformations of the input into output and how the output is exchanged for the money. या ठिकाणी आपल्याला दिलं की मॉडर्न इकॉनॉमिक्सनी त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल इन्कम जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 3 वेमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट केलेलं किंवा डिवाइड केलेलं आपल्याला दिसून येतं. मग त्या ठिकाणी कोणकोणते 3 वेमध्ये त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलं आहे तर नॅशनल इन्कम हे नॅशनल प्रोडक्ट, नॅशनल इन्कम आणि नॅशनल एक्सपेंडिचर या 3 फॅक्टरमध्ये किंवा 3 वेमध्ये आपल्याला ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलेलं दिसून येतं. तर नॅशनल प्रोडक्ट म्हणजेच काय तर एका ठराविक इयरमध्ये किंवा गिवन पिरियडमध्ये एखादी इकॉनॉमी किती प्रमाणात त्या ठिकाणी गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करते आणि त्याचा मॉनिटरी व्हॅल्यूमध्ये एक्सचेंज करते. म्हणजे ते गुड्स आणि सर्व्हिसेस असतील ह्या ज्या काही पेड करते किंवा सेल करते त्या सर्व गोष्टी घेऊन त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल प्रोडक्ट हे त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये म्हणजेच नॅशनल प्रोडक्टमध्ये अनपेड सर्व्हिसेस असतील किंवा अनपेड गुड्स असतील हे त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केले जात नाहीत.
म्हणजे थोडक्यात नॅशनल प्रोडक्ट हे कशावरती आयडेंटिफाय केलं जातं, तर जे काही आपण इनपुटच्या माध्यमातून आउटपुट त्या ठिकाणी तयार करत असतो आणि जे काही आउटपुट तयार झालेलं आहे त्यापैकी किती आउटपुट हे त्या ठिकाणी आपल्याला मॉनिटरी व्हॅल्यूमध्ये एक्सचेंज झालेलं आहे, म्हणजेच किती प्रमाणात त्या ठिकाणी प्रोडक्ट आउटपुट जे आहे ते सेल झालेलं आहे, ते फक्त त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल प्रोडक्टमध्ये इन्क्लूड केलं जातं व त्याच्या माध्यमातून नॅशनल प्रोडक्टची व्हॅल्यू ही आयडेंटिफाय केलेली आपल्याला दिसून येते. Next term is national income. National income is a payment made to the factor of production for the contribution to the production. The factor payment are in terms of the rent, wages, interest and profit. All the factor payment together add up to the value of the goods and services produced during the year. Thus the national income is the national product. नेक्स्ट आपल्याला टर्म दिली आहे ती म्हणजेच नॅशनल इन्कम. तर नॅशनल इन्कम म्हणजेच काय, तर एका ठराविक वर्षामध्ये किंवा एका ठराविक कालखंडामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस तयार करण्यासाठी कोणकोणत्या फॅक्टर ऑफ प्रोडक्शनची त्या ठिकाणी रिक्वायरमेंट लागली आहे, म्हणजे वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे फॅक्टर ऑफ प्रोडक्शनची त्या ठिकाणी आपल्याला रिक्वायरमेंट लागलेली आहे. त्या फॅक्टर ऑफ प्रोडक्शनसाठी आपण किती प्रमाणात पेमेंट केलं त्यालाच आपण त्या ठिकाणी नॅशनल इन्कम असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी आपल्याला नॅशनल इन्कममध्ये कोणकोणत्या गोष्टी ॲड केल्या जातात, तर त्या ठिकाणी रेंट असेल, वेजेस असेल, इंटरेस्ट असेल किंवा प्रॉफिट असेल, या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला ॲड केलेल्या दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी एखादं प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी किंवा एका ठराविक पिरियडमध्ये त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस प्रोड्यूस करण्यासाठी जे काय त्या ठिकाणी आपल्याला एक्सपेंडिचर किंवा जे काय पेमेंट आपण त्या ठिकाणी केलेलं असतं त्यालाच त्या ठिकाणी आपण नॅशनल इन्कम असं म्हटलं जातं. त्यामुळे त्या ठिकाणी नॅशनल प्रोडक्ट आणि नॅशनल इन्कम हे त्या ठिकाणी आपल्याला इक्वल असलेलं दिसून येतं. Next term is national expenditure. National expenditure consists of the expenditure of the community on the consumption goods and the capital goods. In other words, it is the amount spent by the factor of production on the goods and services. Thus, the score of spending is their factor reward, which is nothing but the national income. Therefore, the national expenditure is equal to national income. Moreover, as a one man's expenditure is another man's income, the total expenditure of the economy is equal to total income. Thus, the productions leads to the income, which lead to the expenditure, which is terms lead to the further production and income. Thus, there exists in circular flow of income and expenditure in every economy. From the above discussions, it is clear that the national product is equal to national income is equal to national expenditure. This is a term as a triple identity. Thus, the national income refers to the total flow of wealth produced, distributed and consumed. It is not a stock concept, rather it is a flow concept. The process of income generation and distributions occur simultaneously, including that all it is the continuous process. नेक्स्ट आपल्याला टर्म दिली आहे ती म्हणजेच नॅशनल एक्सपेंडिचर. तर नॅशनल एक्सपेंडिचर म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या कम्युनिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कन्झम्पशन गुड्स किंवा कॅपिटल गुड्ससाठी जे काही एक्सपेंडिचर त्या ठिकाणी केलं जातं त्यालाच आपण त्या ठिकाणी नॅशनल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. इतर वर्डमध्ये आपल्याला सांगायचं झालं तर आपल्या लक्षात येईल की अमाऊंट स्पेंड बाय द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, म्हणजेच फॅक्टर ऑफ प्रोडक्शनसाठी जी काही आपण त्या ठिकाणी अमाऊंट त्या ठिकाणी स्पेंड केलेली असते गुड्स अँड सर्व्हिसेस, तीच त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल एक्सपेंडिचरमध्ये इन्क्लूड असलेली दिसून येते. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्ती जी काही आपल्याला गुड्स आणि सर्व्हिसेससाठी जी काही स्पेंड करत असते ती अमाऊंट ही त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल इन्कममधूनच आलेली दिसून येते. त्यामुळेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की नॅशनल एक्सपेंडिचर आणि नॅशनल इन्कम हे त्या ठिकाणी आपल्याला इक्वल असलेलं दिसून येतं. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की एखादी व्यक्ती ज्या वेळेला त्या ठिकाणी खर्च करत असते ती कुठून ना कुठून त्या ठिकाणी अर्न करत असलेली दिसून येते. त्यामुळे ज्यावेळेला आपण नॅशनल इन्कम आणि नॅशनल एक्सपेंडिचर ज्यावेळेला कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की नॅशनल एक्सपेंडिचरसाठी जी काही आपल्याला अमाऊंट आलेली असते ती नॅशनल इन्कममधूनच आपल्याला आलेली दिसून येते. त्यामुळे नॅशनल एक्सपेंडिचर आणि नॅशनल इन्कम हे त्या ठिकाणी आपल्याला इक्वल असलेले दिसून येतात. म्हणजे जर सांगायचं झालं तर एका व्यक्तीचं जे काही एक्सपेंडिचर असेल ते दुसऱ्या व्यक्तीचं त्या ठिकाणी आपल्याला इन्कम असलेलं दिसून येतं. त्यामुळे जे काही टोटल एक्सपेंडिचर आहे एखाद्या इकॉनॉमीचं जे काही टोटल एक्सपेंडिचर आहे ते आपल्याला टोटल इन्कम एवढंच असलेलं आपल्याला दिसून येतं. तर आपल्याला लक्षात येईल की प्रोडक्शनच्या वेळी ज्यावेळेला एखादी फर्म किंवा एखादी प्रोडक्शन इंडस्ट्री असेल ती ज्यावेळेला काही ना काही इन्कम त्या ठिकाणी घेत असते किंवा अर्न करत असते तेच त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचं प्रोडक्ट त्या ठिकाणी प्रोडक्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला ते प्रोडक्ट इन्कम जे आहे ते एक्सपेंडिचर आपल्याला करताना किंवा खर्च करताना आपल्याला दिसून येते.
त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला इन्कम आणि एक्सपेंडिचर हा त्या ठिकाणी प्रत्येक इकॉनॉमीमध्ये एक सर्क्युलर फ्लो त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजेच जे इन्कम आहे ते एका व्यक्तीसाठी इन्कम असेल तर ते दुसऱ्या व्यक्तीसाठी एक्सपेंडिचर असेल. मग त्याच्याकडून इन्कमच्या माध्यमातून एक्सपेंडिचरच्या माध्यमातून त्याच्याकडे इन्कम म्हणून गेलं. त्याच्यानंतर त्या व्यक्तीसाठीकडे आलेलं ते इन्कम ते दुसऱ्या व्यक्तीसाठी तो एक्सपेंडिचर म्हणून देत असतो. तर त्या व्यक्तीचं ते इन्कम झालं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला सर्क्युलर फ्लो हा त्या ठिकाणी इन्कम आणि एक्सपेंडिचर त्या ठिकाणी एक्सपेंडिचरमध्ये असलेला आपल्याला प्रत्येक इकॉनॉमीमध्ये दिसून येतो. त्यामुळे या डिस्कशनमधून आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी नॅशनल प्रोडक्ट, नॅशनल इन्कम आणि नॅशनल एक्सपेंडिचर या तिन्ही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी इक्वल असलेल्या दिसून येतात. त्यामुळे त्याला ठिकाणी ट्रिपल आयडेंटिटी टर्म असं म्हटलं जातं. म्हणजेच या नॅशनल इन्कमला ठिकाणी नॅशनल प्रोडक्ट, नॅशनल इन्कम आणि नॅशनल एक्सपेंडिचर असे ट्रिपल आयडेंटिटी टर्म असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की नॅशनल इन्कम म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी टोटल जो काही आपण वेल्थ क्रिएट केलेला आहे, प्रोड्यूस केलेला आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन आणि कन्झम्पशन हा जो काही पूर्ण फ्लो आहे त्याला त्या ठिकाणी आपण नॅशनल इन्कम असं म्हटलं जातं. म्हणजे जे काय आपण एखाद्या इकॉनॉमीमध्ये जे काही वेल्थ त्या ठिकाणी प्रोड्यूस केलं जातं ते प्रोड्यूस केल्यापासून त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन असेल, त्याचबरोबर त्याचं कन्झम्पशन असेल, हा जो काही फ्लो त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो त्यालाच आपण त्या ठिकाणी नॅशनल इन्कम असं म्हटलं जातं. त्यामुळे हा त्या ठिकाणी नॅशनल इन्कम ही कोणत्या प्रकारे स्टॉक कॉन्सेप्ट नाही आहे, तर ही एक फ्लो कॉन्सेप्ट त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की जी काही इन्कम जनरेशन प्रोसेस असेल किंवा डिस्ट्रीब्युशन प्रोसेस असेल हे त्या ठिकाणी आपल्याला सायमल्टेनियसली त्या ठिकाणी आपल्याला एक कंटिन्युअस प्रोसेस असलेलं त्या ठिकाणी आपल्याला इंडिकेट करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी इन्कम जनरेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टचं डिस्ट्रीब्युशन असेल, या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअस प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला चालत असलेली आपल्याला दिसून येते. यावरूनच त्या ठिकाणी नॅशनल इन्कम हे त्या ठिकाणी आपल्याला 3 फॉर्ममध्ये त्या ठिकाणी आपल्याला डिफाईन केलेलं दिसून येतं. मग ते कोणकोणत्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी डिफाईन केले ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is national income is money value of goods and services produced by the factor of production during the given period of time. When the national income is defined in this manner, it is termed as a production approach. या ठिकाणी नॅशनल इन्कमचा फर्स्ट फॉर्म आपल्याला दिला आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की नॅशनल इन्कम म्हणजेच काय, तर एका ठराविक पिरियडमध्ये आपण जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करत असतो वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन यूज करून, तर त्याची जी काही मॉनिटरी व्हॅल्यू असेल, म्हणजे जे काही प्रोड्यूस केलेले गुड्स अँड सर्व्हिसेस असतील त्याची जी काही मॉनिटरी व्हॅल्यू असते ते आपण त्या ठिकाणी नॅशनल इन्कम म्हणून त्या ठिकाणी घेत असतो. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण नॅशनल इन्कम त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असतो त्यालाच त्या ठिकाणी प्रोडक्शन अप्रोच असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी एका सर्टन गिवन पिरियड ऑफ टाईममध्ये आपण त्या ठिकाणी किती प्रमाणात त्या ठिकाणी गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करतो आणि त्याची मॉनिटरी व्हॅल्यू किती आहे ही ज्या वेळेला कॅल्क्युलेट केली जाते त्याला आपण प्रोडक्शन अप्रोच असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज इट इज अ सम टोटल ऑफ इन्कम अर्न बाय द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन फॉर देअर कंट्रीब्युशन टू द प्रोडक्शन. दिस अप्रोच इज नोन एज इन्कम अप्रोच. नेक्स्ट आपल्याला फॉर्म या ठिकाणी सांगितलं आहे की आपण एका सर्टन पिरियड ऑफ टाईममध्ये किती प्रमाणात त्या ठिकाणी गुड्स आणि सर्व्हिसेस प्रोड्यूस करतो आणि ते प्रोड्यूस करण्यासाठी जे काही फॅक्टर ऑफ प्रोडक्शन असेल त्यांनी किती प्रमाणात त्या ठिकाणी अर्न केलं आहे, किती प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला इन्कम त्यांना जनरेट झालं आहे, त्यालाच त्या ठिकाणी आपण इन्कम अप्रोच असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात एका गिवन पिरियडमध्ये आपण जे काही प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस त्या ठिकाणी प्रोड्यूस करत असतो त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचे जे काही फॅक्टर ऑफ प्रोडक्शन त्या ठिकाणी यूज करत असतो, तर त्या फॅक्टर ऑफ प्रोडक्शनची जी काही व्हॅल्यू असेल किंवा त्या फॅक्टर ऑफ प्रोडक्शनकडून त्या ठिकाणी किती प्रमाणात इन्कम जनरेट झालं आहे, मग त्या ठिकाणी मशिनरी असेल, त्याचबरोबर लेबर्स असतील, यांना किती प्रमाणात त्या ठिकाणी इन्कम जनरेट झालं आहे, याच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण नॅशनल इन्कम हे कॅल्क्युलेट करत असतो त्यालाच आपण त्या ठिकाणी इन्कम अप्रोच असं म्हटलं जातं. Next is it is also referred as the sum total of expenditure incurred by the community on the consumptions of and capital goods. This approach is called expenditure approach. जे ठिकाणी नेक्स्ट आपल्याला फॉर्म दिला आहे किंवा नेक्स्ट आपल्याला अप्रोच दिला आहे तो म्हणजे त्या ठिकाणी एक्सपेंडिचर अप्रोच. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे, तर ज्या वेळेला एका सर्टन पिरियडमध्ये ज्या वेळेला कम्युनिटी जी आहे ती आपल्याला वेगळ्या प्रकारच्या कॅपिटल गुड्सवरती असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या कन्झम्पशनवरती असेल, किती प्रमाणात त्या ठिकाणी टोटल एक्सपेंडिचर करते त्याच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यालाच त्या ठिकाणी आपण एक्सपेंडिचर अप्रोच असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात एका सर्टन पिरियडमध्ये त्या ठिकाणी कम्युनिटी जी आहे, वेगवेगळ्या कम्युनिटीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रोडक्टच्या कन्झम्पशन असेल किंवा सर्व्हिसचं कन्झम्पशनसाठी असेल किंवा कॅपिटल गुड्ससाठी असेल, किती प्रमाणात त्या ठिकाणी एक्सपेंडिचर करतं, किती प्रमाणात त्या ठिकाणी खर्च करतं, त्याची जी काही अमाऊंट त्या ठिकाणी आपण टोटल घेत असतो त्यालाच त्या ठिकाणी आपण एक्सपेंडिचर अप्रोच असं म्हटलं जातं. यात अशा 3 टर्मच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल इन्कम हे कॅल्क्युलेट केलेलं दिसून येतं. नेक्स्ट पार्ट इज इम्पॉर्टन्स ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग. म्हणजे त्या ठिकाणी नॅशनल इन्कम अकाउंटिंगचे इम्पॉर्टन्स काय काय आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. मग ते इम्पॉर्टन्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज असेसमेंट ऑफ इकॉनॉमी.
National income trend indicate the performance of the economy. An increase in real national income is always used to indicator of growth of the economy. म्हणजे ज्या ठिकाणी फर्स्ट आपल्याला इम्पॉर्टन्स दिला आहे तो म्हणजेच असेसमेंट ऑफ इकॉनॉमी. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की नॅशनल इन्कमच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या कंट्रीच्या इकॉनॉमीचं असेसमेंट हे त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की नॅशनल ट्रेंडनुसार त्या ठिकाणी आपल्याला आपल्या इकॉनॉमीचा जो काही परफॉर्मन्स आहे तो आपल्याला इंडिकेट केलेला दिसून येतो. म्हणजे जर समजा आपलं रिअल नॅशनल इन्कम हे जर त्या ठिकाणी इन्क्रीज होत गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला कंट्रीची जी काही इकॉनॉमी आहे तिची देखील आपल्याला ठिकाणी ग्रोथ होत गेलेली आपल्याला दिसून येते. आणि जर समजा आपलं रिअल नॅशनल इन्कम हे त्या ठिकाणी डिक्लाइन म्हणजेच कमी कमी होत गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला आपली इकॉनॉमीची ग्रोथ देखील आपल्याला हळूहळू कमी होताना दिसून येते किंवा इकॉनॉमी ही डिक्लाइन स्टेजला आपल्याला जाताना दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल इन्कमवरून त्या ठिकाणी आपल्याला आपल्या कंट्रीच्या इकॉनॉमीचं असेसमेंट हे आपल्याला केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅशनल इन्कम. Sectoral distributions of the national income shows the stage of development of the economy. The economy is said to be the advanced if more income comes from the tertiary and secondary sector. A large share of the national income from the primary sector indicate the stage of underdevelopment. नेक्स्ट आपल्याला इम्पॉर्टन्स दिले ते म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅशनल इन्कम. म्हणजेच त्या ठिकाणी कोणकोणत्या सेक्टरमध्ये आपलं इन्कम हे त्या ठिकाणी नॅशनल इन्कम जे आहे ते डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे त्याच्यावरून त्या ठिकाणी आपण आपल्या इकॉनॉमीची डेव्हलपमेंट स्टेज कोणती आहे हे त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजेच जर समजा त्या ठिकाणी टेरिटरी किंवा सेकंडरी सेक्टरच्या माध्यमातून जास्तीत जास्त इन्कम हे त्या ठिकाणी जनरेट होत असेल किंवा नॅशनल इन्कम हे त्या ठिकाणी आपल्याला टेरिटरी आणि सेकंडरी सेक्टरमधून जास्तीत जास्त येत असेल तर आपण म्हणू शकतो की आपली इकॉनॉमी ही ॲडव्हान्स इकॉनॉमी आहे. परंतु जर समजा त्या ठिकाणी नॅशनल इन्कमचा जास्तीत जास्त शेअर हा त्या ठिकाणी प्रायमरी सेक्टरमधून येत असेल तर ती इकॉनॉमी ही त्या ठिकाणी आपल्याला अंडर डेव्हलपमेंट इकॉनॉमी आपण म्हणू शकतो. म्हणजेच अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल इन्कम जे आहे ते कोणकोणत्या सेक्टरमधून येते, कोणत्या सेक्टरमधून जास्तीत जास्त नॅशनल इन्कम हे जनरेट होतं आहे त्याच्यावरून आपल्या इकॉनॉमीची जी काही डेव्हलपमेंट स्टेज आहे ती त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे आपली इकॉनॉमी ही कोणत्या स्टेजमध्ये आहे हे त्या ठिकाणी आपण सेक्टरल डिस्ट्रीब्युशनवरून आयडेंटिफाय करू शकतो. Next is internal and international comparisons. With the help of the national income data, past and present status of the economy can be compared. Similarly, it is possible to make an international comparison and rank the countries accordingly. म्हणजे जे काही नेक्स्ट आपल्याला इम्पॉर्टन्स दिले तो म्हणजेच इंटरनल अँड इंटरनॅशनल कंपॅरिझन. म्हणजेच त्या ठिकाणी आपला इकॉनॉमीचा इंटरनल कंपॅरिझन असेल किंवा इंटरनॅशनल कंपॅरिझन असेल हे त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल इन्कमच्या माध्यमातून करायला मदत झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या नॅशनल इन्कमचा डेटा आहे तो पास्ट डेटा आणि प्रेझेंट डेटा याच्यावरून त्या ठिकाणी आपण आपली इकॉनॉमीची कंपॅरिझन ही त्या ठिकाणी आपण करू शकतो. म्हणजेच प्रेझेंट स्टेटस काय आहे, पास्ट स्टेटस काय होतं हे त्या ठिकाणी आपण नॅशनल इन्कम डेटावरून आयडेंटिफाय करू शकतो. त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या कंट्रीजचं त्या ठिकाणी नॅशनल इन्कम डेटा घेऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंट्रीज ज्या आहेत त्यांची इकॉनॉमी कोणत्या स्टेजमध्ये आहे त्याचं कंपॅरिझन देखील आपण त्या ठिकाणी करू शकतो व त्याच्यानुसार त्या ठिकाणी आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंटनुसार कंट्रीची रँकिंग करायला आपल्याला मदत होताना दिसून येते. अशा पद्धतीने नॅशनल इन्कमच्या माध्यमातून आपल्याला इंटरनल कंपॅरिझन म्हणजेच आपल्या इकॉनॉमीचं पास्ट डेटा आणि प्रेझेंट डेटावरून आपल्या इकॉनॉमीची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते किंवा डेव्हलपमेंट इकॉनॉमीमध्ये कशा पद्धतीने चेंज होत आहेत हे आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याला मदत होताना दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या कंट्रीजच्या इंटरनॅशनल लेवलला देखील आपल्याला इकॉनॉमीची कंपॅरिझन करायला आपल्याला मदत होताना दिसून येते. अशा पद्धतीचे वेगवेगळे ॲडव्हान्टेजेस आहेत किंवा इम्पॉर्टन्स आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल इन्कमचे असलेले दिसून येतात. नेक्स्ट इज फॉर्म्युलेशन ऑफ फिस्कल पॉलिसी. द व्हेरियस पॉलिसीज ऑफ द गव्हर्नमेंट आर परफॉर्म बाय द टेकिंग इन टू द अकाउंट नॅशनल इन्कम डेटा, budgetary policy relate to the reductions of the poverty, unemployment, inequality, etc., and the resources allocation to the various sector and programs are based on the national income data. नेक्स्ट आपल्याला इम्पॉर्टन्स दिला आहे तो म्हणजेच फॉर्म्युलेशन ऑफ फिस्कल पॉलिसीज. म्हणजेच गव्हर्नमेंटकडून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फिस्कल पॉलिसीज फॉर्म्युलेट केल्या जातात त्याच्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल इन्कमची मदत झालेली दिसून येते. मग त्या ठिकाणी बजेटरी पॉलिसी असेल, त्याचबरोबर पॉवर्टी रिडक्शन रिलेटेड पॉलिसी असेल, अनएम्प्लॉयमेंट रिलेटेड पॉलिसी असेल किंवा इनइक्वेलिटी रिलेटेड पॉलिसी असतील, यासारख्या ज्या काही वेगळ्या पॉलिसीज असतील त्या तयार करण्यासाठी देखील आपल्याला नॅशनल इन्कमची मदत ही गव्हर्नमेंट आपल्याला घेताना दिसून येतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस आहेत ते कोणत्या सेक्टरला वेगवेगळ्या सेक्टरला रिसोर्सेसचं अलोकेशन करण्यासाठी किंवा वेगवेगळे प्रोग्राम जे आहेत त्याचं आपण वेगवेगळ्या सेक्टरला कशा पद्धतीने अलोकेशन केलं पाहिजे याच्यासाठी देखील आपल्याला नॅशनल इन्कम डेटाचा गव्हर्नमेंट यूज करताना दिसून येते व त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या
वेगवेगळ्या पॉलिसीज असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस अलोकेशन असतील वेगवेगळ्या सेक्टरसाठी, ते ठिकाणी अलोकेशन आपल्याला केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज इकॉनॉमिक प्लॅनिंग. नॅशनल इन्कम डेटा आर व्हायटल फॉर द इकॉनॉमिक प्लॅनिंग. The trend in national income and growth rate are considered while the planning. Target fixation and the resource allocation are planned after taking into the considerations the growth rate. नेक्स्ट आपल्याला इम्पॉर्टन्स दिला आहे तो म्हणजेच इकॉनॉमिक प्लॅनिंग. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचं इकॉनॉमिक प्लॅनिंग करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल इन्कम डेटा यूज केलेला आपल्याला दिसून येतो. मग त्या ठिकाणी नॅशनल इन्कम ट्रेंड कशा पद्धतीने आहे किंवा नॅशनल इन्कम ग्रोथ कशा पद्धतीने होते, हे सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक प्लॅनिंगमध्ये विचारात घेतलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर टार्गेट फिक्सेशन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्स अलोकेशन असेल, या सर्व गोष्टी करताना देखील त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथ असेल, नॅशनल इन्कम ग्रोथ असेल किंवा नॅशनल इन्कम डेटा असेल, हा त्या ठिकाणी आपल्याला विचारात घेतला जातो. त्यानुसारच त्या ठिकाणी आपल्याला प्लॅनिंग हे केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज इन्फ्लेशनरी ट्रेंड. National income at the current price is a very useful to estimate the inflationary trend in the economy. This helps the government to take a करेक्टिव्ह स्टेप्स. आपल्याला इम्पॉर्टन्स दिला आहे तो म्हणजेच इन्फ्लेशनरी ट्रेंड. म्हणजेच त्या ठिकाणी महागाईचा ट्रेंड कशा पद्धतीने आहे ते देखील आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला नॅशनल इन्कम डेटा यूज केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच नॅशनल इन्कम करंट प्राईस किती आहे याच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी आपल्याला आपल्या इकॉनॉमीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला इन्फ्लेशनरी ट्रेंड कशा पद्धतीने आहे, महागाईचा ट्रेंड कशा पद्धतीने आहे ते इस्टिमेट करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. व त्याच्यानुसार गव्हर्नमेंट जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे स्टेप्स जे आहेत ते घेण्यासाठी आपल्याला मदत होताना दिसून येते. म्हणजेच महागाईच्या विरोधात आपल्याला कशा पद्धतीने स्टेप्स घेता येईल किंवा गव्हर्नमेंटला कोणत्या पद्धतीने करेक्टिव्ह स्टेप घ्याव्या लागतील याच्यासाठी देखील आपल्याला नॅशनल इन्कम डेटाचा यूज झालेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट इज बिझनेस डिसिजन. बिझनेस फर्म यूज अ नॅशनल इन्कम डेटा फॉर डिसिजन मेकिंग रिलेट टू द अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, इन्व्हेस्टमेंट, एम्प्लॉइंग फॅक्टर ऑफ प्रोडक्शन एक्सेट्रा. With the help of the national income data, business firm also do forecasting and analysis of national income data help the business firm to channelize the resources to the sector which have a better growth prospects. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला इम्पॉर्टन्स दिला आहे तो म्हणजेच बिझनेस डिसिजन. म्हणजेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या बिझनेस फर्मच्या माध्यमातून नॅशनल इन्कम डेटा यूज करून त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन घेण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्स अलोकेशन असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल, त्याचबरोबर प्रोडक्शनसाठी लागणारे जे काय फॅक्टर असेल त्याचं एम्प्लॉईंग करणं असेल, म्हणजेच प्रोडक्शन फॅक्टरचं अलोकेशन असेल, यासारख्या गोष्टींबद्दल डिसिजन घेण्यासाठी, बिझनेस डिसिजन घेण्यासाठी देखील आपल्याला नॅशनल इन्कम डेटाची मदत झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर बिझनेस फर्म जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे फोरकास्टिंग देखील आपल्याला करताना दिसून येतात. त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन देखील आपल्याला घेताना दिसून येतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी नॅशनल इन्कमच्या माध्यमातून त्या ठिकाणी बिझनेस फर्मला कोणतं सेक्टर ग्रोथमध्ये आहे, त्याचबरोबर कोणत्या सेक्टरला आपल्याला जास्तीत जास्त रिसोर्स हे अलोकेट केले पाहिजे, चॅनलाइज केले पाहिजेत, यासारखे बिझनेस डिसिजन घेण्यासाठी देखील आपल्याला नॅशनल इन्कमची मदत झालेली दिसून येते. अशा प्रकारचे वेगवेगळे डिसिजन्स घेण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी आपल्याला ठिकाणी करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल इन्कमची मदत झालेली दिसून येते. अशा प्रकारचे इम्पॉर्टन्स जे आहेत ते आपल्याला नॅशनल इन्कमचे या ठिकाणी दिसून येतात. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला कॉन्सेप्ट दिलेली म्हणजेच बेसिक कॉन्सेप्ट इन नॅशनल इन्कम. म्हणजेच त्या नॅशनल इन्कममध्ये बेसिक कॉन्सेप्ट कोणकोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिले आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.